नमस्ते। आपको ये आध्यात्मिक मेला कैसे लगा? एकदम सुंदर, एकदम अच्छा, शांति पूर्वक, शांतिमय। आपको कैसे लगा? एकदम बढ़िया। आपको क्या अच्छा लगा इसमें? हमें यहाँ ये अच्छा लगा कि एक तो सबसे पहले कहीं जाने का जरूरत नहीं, 12 ज्योतिर्लिंग के दर्शन यही हो गए। हम सिर्फ सोचते रहते हैं डॉक्टर लाइफ में जा नहीं पाते, तो आपने हमारे लिए एक सुविधा बहुत अच्छी कर दी और ज्ञान का बहुत अनुभव आया। उसके अतिरिक्त जो अभी महाकुंभ का चालू है कि पापों की मुक्ति होती है, तो लगता है ये ज्ञान से पापों की मुक्ति अवश्य ही होने वाली है। तो लोगों ने यहाँ पर ध्यान देना चाहिए, प्रयागराज जाने की सोचना नहीं चाहिए। अच्छा ठीक है। भैया जी आपको क्या अच्छा लगा? ज्योतिर्लिंगों के दर्शन हो गए सबके। वैसे तो कुछ हो चुके हैं दर्शन एक्चुअल में, लेकिन अभी यहाँ पूरे 12 ज्योतिर्लिंग के दर्शन हो गए। और ये जो ज्ञान दीदी ने बताया कि भाई ये शुरुआत कैसे हुई, अभी अंत कैसा होने वाला है, कलयुग कैसे अंत होने वाला है, तो वो सब चीजें ज्ञान की जो बातें हैं वो काफी अच्छी लगी। बहुत बहुत धन्यवाद आपका, बहुत बहुत धन्यवाद। नांदुरा नगरीमध्ये हा जो आध्यात्मिक मेला ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या माध्यमातून आयोजित केला गेला, खरंच अतिशय सुंदर आणि धार्मिक वातावरण याच्या माध्यमातून झालेलं आहे। 12 ज्योतिर्लिंग, त्याच्यानंतर आध्यात्मिक प्रदर्शनी, 3D शो, व्यसनमुक्ती, त्याचबरोबर मधुमेह आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुंभकर्ण झाकी हे नांदुरावासियांना खूप आवडलं आणि त्यांनी अंगीकारलं देखील। नक्कीच या माध्यमातून एवढं मोठं दालन जे उपलब्ध करून दिलं ब्रह्मकुमारीजनं, त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो। ओम शांती शांती। आज प्रजापिता ईश्वरी ब्रह्मकुमारी यांच्या या पावन अशा या वातावरणामध्ये येऊन आज आम्हाला इथं यांनी जे चीफ गेस्ट म्हणून बोलवलं, त्याबद्दल सर्व प्रजापिता परिवाराचे मनापासून म्हणजे आम्ही आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर आमचं जे जीवन आहे आजच्या किंवा माझंच काय प्रत्येकाचं जीवन जे आहे ते खूप धडापडीचं आणि धावपडीचंच आहे, पण याच्यामध्ये आल्यानंतर जीवनाचा जो खरा अर्थ जो इथं कळतोय आणि अगदी याच्यामध्ये की आम्ही जे धावपळ करतो त्याचा शेवटचा सार काय, इथं आज आल्यानंतर 84 लक्ष योनीपासून तर त्याचे प्रकार कसे आहेत ते हे आम्ही आमच्याच विद्यार्थ्यांकडून शिकलो। ज्यांना आम्ही शिकवलं त्यांनी आज आम्हाला परत शिकवलं आणि एक वेगळी अनुभूती या पूर्ण परिवारामध्ये याच्यामध्ये आल्यानंतर आली। त्याबद्दल मी म्हणजे या सर्व परिवाराचे प्रजापिता परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो। नांदुरासारख्या शहरामध्ये त्यांनी या सर्वांसाठी जे दालन उपलब्ध करून देतं त्याबद्दल त्यांना मी पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो। ओम शांती। काका तुम्हाला मेल्याबद्दल म्हणजे कसं वाटलं, मेला कसा वाटला सांगू शकता? प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांनी जो या ठिकाणी हा मेला लावलेला आहे, खरं तर आपण वेगवेगळे मेले बघतो, जसे की त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे एरिया ऑफ इंटरेस्ट वेगवेगळे असणारे असतात, परंतु हा आध्यात्मिक मेला बघतोय मी आज या ठिकाणी। आध्यात्मिक मेला हा आजच्या काळानुसार आपल्याला संस्कृती परंपरा यांना जोडण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, पण फार कमी ठिकाणी मिळतं बघायला आहे। परंतु आज जो ओम शांती आणि प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या अंतर्गत हा जो आज आध्यात्मिक मेला या ठिकाणी भरलेला आहे, यामध्ये लहान मुलं, तरुण पिढी आणि वृद्धांना प्रत्येक वयोगटामध्ये प्रत्येकाला आध्यात्मिक प्रगतीसाठी हा मेला एक खूप चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म तयार करू शकतो असं मला या ठिकाणी जाणवलं। त्याबद्दल मी संपूर्ण तुमच्या परिवाराचं हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो। धन्यवाद। तो दीदी आपको मेला कैसा लगा? ओम शांति। देखा जाए तो इट इज वन ऑफ द मोस्ट स्पिरिचुअल थिंग आई हैव एवर सीन। स्पिरिचुअलिटी बहुत जरूरी होती है हमारी लाइफ में। जिस तरीके से हम लोग डे टू डे लाइफ में बहुत सारी एक्टिविटीज कर रहे होते हैं, तो इक्वली स्पिरिचुअलिटी भी मैटर करती है। तो स्पिरिचुअलिटी को एनहांस करने के लिए ये एक बहुत अच्छी चीज को ऑर्गेनाइज किया गया है, जहाँ आजकल की दुनिया में लोगों के पास सभी चीजों के लिए टाइम है बट स्पिरिचुअलिटी के लिए नहीं है। तो ये एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म है जहाँ पर लोग स्पिरिचुअल वेज में जा सकते हैं। थैंक यू। आपल्याला कसा वाटला हा आध्यात्मिक मेला? मी मागील 4 दिवसापासून इथं येत आहे। आता हा आध्यात्मिक मेळा सोबत आरोग्य मेळा सुद्धा मला इथं दिसतंय।
म्हणजे याच्यात जास्तीत जास्त फोकस आरोग्यावर केलेला आहे. तर आरोग्यावरही नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे जे आपण इन्फेक्शियस म्हणतो, कोरोना, मलेरिया, टायफॉइड, हे सोडून बाकीचे जे आजार असतात, शुगर, ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर कॅन्सर, हे जे मोठमोठे आजार आज यांचं प्रमाण वाढलं आहे, तर त्याच्याकरिता हे केलेलं आहे. तर याच्यावर इलाज औषधापेक्षा आपली जीवनशैली आहे. आपल्या खानपानाचे, व्यायामाचा जो अभाव असतो, खानपानाच्या ज्या चुकीच्या सवयी असतात, त्याच्यामुळे हे आजार होत असतात. तर इथं त्याच्यावर चांगल्यात चांगलं मार्गदर्शन या 3 दिवसात इथं केल्या जात आहे. व शेवटी आपल्या पूर्ण शरीराला आपलं माइंड कंट्रोल करतो, म्हणून इथलं जे आध्यात्मिक नॉलेज आहे हे त्यापेक्षाही जास्त आहे आणि त्याचा सर्वांना इथं लाभ होताना दिसत आहे. धन्यवाद. अतिशय धन्यवाद. आपण डॉक्टर आहात आणि या ठिकाणी आपण देखील आम्हाला सेवा दिली, त्याबद्दल आपलंही खूप खूप धन्यवाद. महाशिवरात्रीच्या या महान अशा पर्वावर ज्या आध्यात्मिक मेळ्यांचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात, आपलं खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत. आपल्याला हा कसा वाटला? खूप खूप छान मेला आहे. या मेल्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं अगदी दर्शन झालं आणि या ह्याच्यामध्ये आहे मधुमेहाची माहिती, म्हणजे हृदयाची माहिती, व्यसनमुक्तीसाठी खूप छान म्हणजे प्रोजेक्ट केलेले आहे आणि सर्वांना त्याचा फायदा झाला आणि मला आनंद होतो बघताना. खूप छान मेला आहे. ओम शांती. ओम शांती दीदी, आम्हाला तुम्ही म्हणजे या मेल्याबद्दल काही सांगू शकता का? ओम शांती. हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, कारण आम्हाला आत्म्याचे ज्ञान प्राप्त झालं आणि आत्म्याबद्दलची माहिती तुम्ही सांगितली ती खूप छान होती. 12 ज्योतिर्लिंगाचं ते दर्शन दाखवलं ते पण खूप छान होतं आणि 3D शो दाखवला, त्याच्यामध्ये पूर्ण शरीराची माहिती, आत्म्याची माहिती आणि त्या ज्योतिर्लिंगाबद्दलची माहिती दिली, ते पण खूप छान होतं आणि शरीर हृदयासंबंधीची माहिती दिली. त्यामुळे माणसाचं जसं कसं व्यसनमुक्त व्हावं, हा जो संदेश देताय तुम्ही हा खूप छान आहे. थँक्यू. थैंक यू. ओम शांति. नमस्ते. आपको ये आध्यात्मिक मेला कैसे लगा? मैं बहुत अच्छा लगा है, काफी नई चीजें मैं यहाँ देखी है, पहली बार नांदुरा में हुआ है तो बहुत अच्छा लग रहा है. आपको कैसे लगा? बहुत बढ़िया, आनंद मिला देखिए. आपको इसमें क्या विशेष लगा? इससे यहाँ पे जो चीजें बताई जा रही है, डीप नॉलेज दिया जा रहा है, वो चीजें हमें बहुत अच्छी लग रही है. हाँ, किस तरह में? जैसे कि अभी यहाँ पे आप सामने देख सकते हैं कि डायबिटीज के लिए जो चीजें बताई गई है, तो हमें बहुत अच्छी लगी कि ये चीजें हमको समझाई जा रही है कि ऐसे मेंटेन करना चाहिए, क्या क्या करना चाहिए, योग करना चाहिए, फलाहार लेना चाहिए, कैसे खाना चाहिए, पूरा डाइट प्लान बताया जा रहा है, बाकी चीजें. हाँ. अच्छा, ये आध्यात्मिक प्रदर्शनी देखी आपने? आध्यात्मिक प्रदर्शन देखी, पर पूरा ध्यान से नहीं देखा पूरा. अच्छा, ठीक है. धन्यवाद. बहुत बढ़िया लगा था आके. बहुत अच्छा लगा हमें. अच्छा, धन्यवाद भाई जी. थैंक यू. नमस्ते बेटिया. नमस्ते आंटी. को ये आध्यात्मिक मेला कैसा लगा? बहुत बहुत अच्छा लगा और एकदम नया था, कभी सुना नहीं था. अभी कुछ नया सुनने को मिला कि निराकार बाबा शिव को परिचय मिला, जो कुछ पता ही नहीं था. और अभी कैसे चलना है, क्या चलना है, अपना जीवन कैसे जीवन जीने की कला मिल गई. और सब 7 दिन का कोर्स होता है, उसमें आत्मा का परिचय, कर्म का परिचय, बाबा का परिचय सब दिया गया. तो वैसे वैसे हम अपने जीवन में फॉलो करेंगे. बहुत बहुत धन्यवाद. शांति. प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय नांदुरा तरफे मैं सभी भाई बहनों को बहुत बहुत शुक्रिया करती हूँ और साथ ही में मैं बहुत शुक्रिया करती हूँ कि ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की सभी भाई बहनें और आदरणीय सुलभा दीदी जी, इन्होंने ये हमें अवसर दिया
और इसी तरह आगे भी सेवाएं बढ़ती रहेगी। इसलिए हम यही शुभकामनाएं रखते हैं। ओम शांति शांति शांति। इन भाई बहनों ने अपना अमूल्य समय निकालकर इस मेले का लाभ लिया है। उन सभी भाई बहनों का, नांदुरा वासियों का बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया शुक्रिया शुक्रिया।